नैसर्गिक शेतीचा सगळ्यात मोठा पाया म्हणजे मिश्र पीक. मिश्र पिकांमध्ये एका पिकाची गरज ही दुसऱ्या पिकांवरती भागवली जाते. म्हणूनच नैसर्गिक शेती करताना आपल्याला एका ठिकाणी कमीत कमी 2 ते 3 आणि 4 ते 5 मॅक्सिमम अशा झाडांची लागवड किंवा अशा पिकांची लागवड ही एका सर्कलमध्ये करायला लागते किंवा एका ठिकाणी करायला लागते. तुम्ही इथे जर बघितलं तर इथे हे माझं घेवड्याचं पीक आहे जे द्विदल आहे. त्याचबरोबर ही माझी कमी कालावधीची मेथी आहे. इथे भेंडी येते, ती भेंडी माझी एकदल पिका किंवा भाजी पिकांमध्ये येते. आणि माझं हे जे तुरीचं झाड आहे हे बहुवार्षिक पीक आहे जे इथून पुढे 3 वर्ष चालणार आहे. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर एकदल आणि द्विदल असं कॉम्बिनेशन केल्यामुळे द्विदल पिकं जो नायट्रोजन फिक्स करतात तो माझ्या एकदल पिकांना मिळतो. आणि हे प्रत्येक कालावधी ही पिकं असल्यामुळे मला प्रत्येक महिन्याला यातून छानसं उत्पन्न मिळतं. अशा प्रकारे मिश्र पिकं घेऊन आपण आपल्या शेतीचं आणि त्याचबरोबर निसर्गाचंही एक शाश्वत संवर्धन करू शकतो.